चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं क्वेश्चन नंबर 3 मधलं 5वं गणित करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला यम आणि एनची व्हॅल्यू क्रॅमर्स रूलनं काढायची आहे. तर बघा, यासाठी डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी यमचे कोइफिशियंट आणि नंतर एनचे कोइफिशियंट. तर याच्या उत्तर येतं 4 × 2 वजा 3 × 6 अशा पद्धतीनं 8 वजा 18 आणि हे उत्तर येतं वजा 10. त्यानंतर डी एमची व्हॅल्यू काढण्यासाठी एमच्या कोइफिशियंटच्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट लिहित असतो आणि एनच्या कोइफिशियंटच्या ठिकाणी एनचे कोइफिशियंट जशाला तसे. मग या ठिकाणी 54 × 2 वजा 28 × 6 तर 108 वजा 168 या पद्धतीने याचं उत्तर वजा 60 येतं. त्यानंतर डी एनची व्हॅल्यू काढण्यासाठी एमचे कोइफिशियंट हे जशाला तसे आणि एनचे कोइफिशियंटच्या ठिकाणी आपण कॉन्स्टंटची व्हॅल्यू लिहितो. तशा पद्धतीनं 4 × 28 वजा 3 × 54 या पद्धतीनं 112 वजा 162 याचं उत्तर हे वजा 50 येतं. मग एमची व्हॅल्यू काढण्यासाठी डी एम भागिले डी आणि एनची व्हॅल्यू काढण्यासाठी डी एन भागिले डी अशा पद्धतीनं वजा 60 भागिले वजा 10 आणि एन बरोबर वजा 50 भागिले वजा 10 अशा पद्धतीने एमची व्हॅल्यू ही 6 आणि एनची व्हॅल्यू ही 5 या गणितामध्ये येते. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बिनकामा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करतो का नाही पूर्व, याला पण सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला खरंच मदत होईल, मी सांगतोय पुढे चालून. आणि पुढच्या गणिताचं उत्तर पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत.